ओके. सो काल आपण काय करून बघितलं आहे, तर सिंपल डॉकर इमेजेस क्रिएट करून बघितलेले आहेत है ना. एक आपल्याकडे कंटेनर असतो, त्या कंटेनरला आपण काय करणार, कमिट करणार आणि कमिट केल्यानंतर त्याची एक आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे की त्या कंटेनरमध्ये आपण जे काही चेंजेस केले आहेत त्या सेम टाईपचा कंटेनर परत पाहिजे आपल्याला. ओके. तर सेम टाईपचा कंटेनर जर परत पाहिजे तर आपण करणार काय, त्याच कंटेनरला कमिट करणार आणि प्रॉपर टॅग देणार. प्रॉपर टॅग दिल्यानंतर आपण त्याला कुठे टाकणार, गिटहब मध्ये पुश करणार. सिंपल. तर दॅट्स नथिंग बट व्हॉट, अ इमेज. डॉकर इमेज आपण स्वतःची क्रिएट केली आहे एका रनिंग कंटेनर वरून. एवढं झालं होतं आपलं. ठीक आहे. तर इमेज क्रिएट करण्याचा स्क्रॅच पासूनचा आणखी एक वे आहे, तो की आपण नंतर न बघू. ठीक आहे. बट त्याआधी आपल्याला एक पॉइंट बघायचा आहे, एक पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे डॉकर व्हॉल्यूम. काय बघायचं आहे, डॉकर व्हॉल्यूम. ओके. सो व्हॉट इज डॉकर व्हॉल्यूम. तुम्हाला माहिती आहे EC2 इन्स्टन्स मध्ये आपण बघितलेलं आहे EBS व्हॉल्यूम. काय असतं त्याचा इम्पॉर्टन्स, यूज केस काय असतो त्याचा, डॉकर व्हॉल्यूम सॉरी EC2 EBS व्हॉल्यूम ॲज अ स्टोरेज म्हणून यूज केला जातो. अदरवाईज आणखी बॅकअपसाठी पण यूज केलं जातं. ओके. आणखी बघा. तर इथे आता व्हॉल्यूमचा यूज का बरं केला जातो, तर येस स्टोरेजसाठी केलं जाईल. बट काय असते, कंटेनर एकदम लाईट वेट मशीन आहे, बरोबर. जर लाईट वेट मशीन आहे आणि हा जर समोर जाऊन डिलीट होतोय, तर यामध्ये जो काही डेटा असेल तो डेटा तर वॉशआउट होऊन जाईल, राईट ना. अजून तर आपण व्हॉल्यूम दिलाय का, नाही, फक्त कंटेनर क्रिएट करत चाललोय. बट क्रिएट करतोय बट एखाद्या वेळेस तो कंटेनर डिलीट पण होईल. कुठला पण रिझन असू दे, त्याच्यातली अप्लिकेशन चालत नाहीये तर कंटेनर पण राहणार नाही. आणि त्यामध्ये काय होईल, मग कंटेनर डिलीट झाला, त्यातला काही जे काही डेटा असेल तो पूर्ण गायब. जसं की आपण काल काय केलं होतं, मायस्क्वेलचा एक MariaDBचा एक कंटेनर क्रिएट केला होता. तो डेटाबेस कंटेनर आहे है ना. डेटाबेस मध्ये काय असतो, डेटा असतो, करेक्ट ना. तर जर तिथे डेटा आहे आणि तो समोर जर डिलीट होतोय कुठल्याही रिझनमुळे, तर काय होऊ शकतं, डेटा लॉस होऊ शकतो. तर अशा सिच्युएशन्स मध्ये किंवा तुमचा डेटा बॅकअप ठेवण्यासाठी आपण काय यूज करणार, इथे डॉकर व्हॉल्यूम ठेवणार, व्हॉल्यूम यूज करणार ॲज अ स्टोरेज. क्लिअर आहे. आता हा कसा यूज करायचा ते बघावं लागेल. तर सर्वात आधी काय म्हटलं जाते बघा, डॉकर व्हॉल्यूम आर द प्रिफर्ड मेकॅनिझम फॉर पर्सिस्टंटली स्टोरिंग डेटा जनरेटेड अँड यूज्ड बाय डॉकर कंटेनर. करेक्ट आहे. तर व्हॉल्यूम सिंपली कशासाठी यूज होणार आहे, डेटा स्टोर करण्यासाठी. while container file systems are emphasis and destroyed when the container stop, volumes completely decouple data from the container life cycle to prevent any data loss. आता हा ऍक्च्युली कशा पद्धतीने असतो, जर कंटेनर डिलीट झाला, आपण जर व्हॉल्यूम क्रिएट करतोय आणि व्हॉल्यूम जर कंटेनरला अटॅच करून ठेवतोय, कंटेनर जरी डिलीट झाला तरी पण तो डेटा त्या व्हॉल्यूम मध्ये अवेलेबल असेल. ठीक आहे. आणखी रियुजेबिलिटी, तो एक व्हॉल्यूम आपण एका कंटेनरला दिला, ठीक आहे, तिथे त्याचा डेटा स्टोअर झाला, तोच एक व्हॉल्यूम आपण दुसऱ्या कंटेनरला पण अटॅच करू शकतो. म्हणजेच काय होईल, त्या कंटेनर मध्ये पण सेम डेटा येणार, बरोबर. अशी रिक्वायरमेंट राहू शकते ना आपली, आहे. ठीक आहे. तर तो आता आपण ते काम कसं करणार इथे, बरोबर आहे. तर तेच आपल्याला बघायचं आहे. तर इथे सिंपल व्हॉल्यूम्स म्हणजे दोन टाईपचे असणार. काय असणार, दोन टाईपचे व्हॉल्यूम्स असणार. आपण ऑफिशियल डॉक्युमेंटेशन थ्रू जाऊ. एक असणार बाइंड व्हॉल्यूम आणि एक असणार डॉकर व्हॉल्यूम. कळलं का. एक डॉकर व्हॉल्यूम माउंटिंग म्हणतात त्याला आणि दुसरं म्हणतात बाइंड माउंटिंग. हा डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज डॉकर व्हॉल्यूम आणि बाइंड व्हॉल्यूम. ठीक आहे. तर दोन्ही टाईपने आपण कशा पद्धतीने काम करणार तर दिलेलं आहे. ठीक आहे.
तर सर्वात आधी तर आपल्याला डिफरन्स माहिती व्हायची की बाइंड व्हॉल्यूम आणि डॉकर व्हॉल्यूम या दोघांमध्ये डिफरन्स काय. तर इथे जे काही आहे इथे दिलेलं आहे ऑलरेडी, बट मी जस्ट तुम्हाला सिंपल थोडक्यामध्ये सांगतो. डॉकर व्हॉल्यूम जो असतो, डॉकर व्हॉल्यूम मॅनेज केला जातो डॉकरने. डॉकर इटसेल्फ मॅनेज डॉकर व्हॉल्यूम्स. ठीक आहे. दुसरा वे जो आपण व्हॉल्यूम क्रिएट करतो तो दुसरा वे म्हणजेच बाइंड व्हॉल्यूम. ठीक आहे. बाइंड व्हॉल्यूम हा जो आहे हा आपण स्वतः क्रिएट करणार. ठीक आहे. स्वतः एक सेपरेट डायरेक्टरी क्रिएट करणार आणि त्याला ऍज अ व्हॉल्यूम यूज करणार. मेन पर्पज काय, डेटा स्टोरेज, बॅकअप. ठीक आहे. बट वे किती आहे, 2. कोणते कोणते, एक डॉकर स्वतः हँडल करणार तो म्हणजेच डॉकर व्हॉल्यूम. दुसरा बाइंड व्हॉल्यूम म्हणजे आपण स्वतः क्रिएट करणार आणि त्याला अटॅच करणार. आणि ते पण खूप इझी, काहीही कठीण नाहीये. ओके. तर इथे बघा यांनी या डॉक्युमेंटेशन मध्ये पण तुम्हाला मिळून जाईल. तो व्हॉल्यूम सेम क्रिएटेड अँड मॅनेज बाय डॉकर. क्रिएटेड अँड मॅनेज बाय डॉकर. Volumes are the persistent data stored for container created and managed by Docker. You can create a volume explicitly using the command docker volume create command. कळलं? ठीक आहे. Or Docker can create a volume during container or service creation. जेव्हा कंटेनर क्रिएट होतो तेव्हा पण तो स्वतः एक डॉकर व्हॉल्यूम क्रिएट करतो आणि कंटेनर डिलीट झाला की त्याला डिस्ट्रॉय करून देतो. जोपर्यंत आपण स्वतःहून या कमांडचा यूज करत नाही तोपर्यंत तो सेपरेट व्हॉल्यूम क्रिएट करणार नाही. कळलं? एवढं क्लिअर आहे? ठीक आहे. दाखवेल मी तुम्हाला प्रॅक्टिकली. ओके. सो व्हेन यू क्रिएट अ व्हॉल्यूम इट स्टोर्स विद इन द डायरेक्टरी ऑर द डॉकर होस्ट. कुठे असणार हे? कुठे असणार? आपल्या मशीन मध्येच असणार. आपल्या मशीन मध्येच आपण एक छोटीशी डायरेक्टरी क्रिएट करणार. त्या डायरेक्टरीला आपण व्हॉल्यूम मध्ये कंटेनरला अटॅच करणार. सिंपल. इथे काही एक्स्ट्रा आपल्याला स्पेस घ्यायची गरज नाहीये. एक्स्ट्रा स्पेस घ्यायची गरज आहे का? नाही. असं 5GB 10GB कुठून आणायची गरज आहे का? नाही आणायची गरज आहे. आपलं मशीन आहे, जसं की आपला हा EC2 इन्स्टन्स आहे, है ना. हा EC2 इन्स्टन्स आहे, यामध्ये 8GB स्टोरेज आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर कंटेनरला लागतं काय? खूप कमी स्टोरेज, राईट. तर इथेच आपण याच इन्स्टन्स मध्ये एखादी फोल्डर क्रिएट करणार, डायरेक्टरी क्रिएट करणार आणि ती डायरेक्टरी ऍज अ व्हॉल्यूम म्हणून देणार. जर कंटेनर डिलीट होते समोर जाऊन तर ती डायरेक्टरी तर अवेलेबल आहे. डायरेक्टरी ऑटोमॅटिक डिलीट होती का? नाही होणार. तर त्या डायरेक्टरी मध्ये काय राहणार? डेटा सिक्युअर राहणार, बॅकअप मध्ये राहणार. समजलं? इफ एनी चान्स तुमचा कंटेनर जर डिलीट होतोय तर तुमचा व्हॉल्यूम तुमच्या जवळ अवेलेबल असणार. तो व्हॉल्यूम दुसऱ्या कंटेनरला अटॅच करून तुम्ही परत सेम काम करू शकता. बेनिफिट समजलं? डेटा लॉस होणार आहे का इथे? नाही. कशासाठी यूज करणार व्हॉल्यूम ते समजलं? टाईप समजले? ठीक आहे. व्हॉल्यूमचे 2 टाईप, कोणता? डॉकर व्हॉल्यूम माउंट आणि बाइंड माउंट. ठीक आहे. डॉकर व्हॉल्यूम माउंट बद्दल बघतोय आपण. डॉकर व्हॉल्यूम माउंट मॅनेज बाय डॉकर. ओके. तर हा एक झाला पोर्शन. इथे आणखी भरपूर इन्फॉर्मेशन दिली आहे आणि एकदम सोप्या भाषेत दिलेली, काही क्रिटिकल असं नाहीये. When you mount a volume into container, this directory is what's mounted in the container. सेम जे आता आपण बोललो की ती डायरेक्टरी क्रिएट करणार, कंटेनरला अटॅच करणार, दॅट्स इट. त्याला काय म्हणतात? माउंटिंग म्हणतात. माउंटिंग काय म्हणणार? माउंटिंग कशाला म्हणतात? की आपण एक डायरेक्टरी क्रिएट करतोय आणि ती डायरेक्टरी अटॅच करतोय कुठे? कंटेनरला, एका स्पेसिफिक पाथवर. त्याला काय म्हणतात? माउंटिंग म्हणतात. नाहीतर सर माउंटिंग काय आहे? माउंट एव्हरेस्टवर जायचं तर नाही ना आपल्याला, बरोबर? असं काही नाहीये. सो दिस इज सिमिलर वे टू बाइंड माउंट वर्क. ठीक आहे. सेम टाईपने बाइंड माउंट पण काम करतं, बट त्याचा वे थोडा वेगळा आहे. कळलं? तर इथे दिलेलं आहे तुम्हाला बाइंड माउंटची इन्फॉर्मेशन. आता हे बघा इथे काय दिलेलं आहे? डॉकर व्हॉल्यूम क्रिएट. जेव्हा तुम्ही या कमांडने क्रिएट करणार तेव्हा तो असणार डॉकर व्हॉल्यूम माउंटिंग. समजलं? एकदम सोप्या भाषेत सांगतोय. जेव्हा या कमांडने आपण क्रिएट करणार तेव्हा तो काय असणार? डॉकर व्हॉल्यूम माउंटिंग. ठीक आहे.
जेव्हा आपण सेपरेट डायरेक्टरी क्रिएट करणार विदाउट युजिंग दिस कमांड, when we create a directory and attach it inside the container path, then that's called bind mounting. कळलं? काही क्रिटिकल असं बोललोय का आपण? एकदम इझी आहे. जेव्हा कमांडने क्रिएट करणार तो असणार व्हॉल्यूम माउंट, डॉकर व्हॉल्यूम माउंट, आणि हा दुसरा असेल तो जे सिंपल डायरेक्टरी आपण स्वतःहून क्रिएट करणार mkdir चा यूज करून, त्याला काय म्हणणार? बाइंड माउंटिंग. समजलं? ठीक आहे, दोघांचाही पर्पज एकच आहे. ठीक आहे. हा जो पाथ आहे डॉकर व्हॉल्यूम क्रिएट करतोय आपण, तो या कमांडने जर आपण क्रिएट केलो तर याची लोकेशन स्पेसिफिक असते. याची लोकेशन काय असते? स्पेसिफिक असते. त्याच लोकेशनला तो क्रिएट होणार. बट ही डायरेक्टरी तर आपण कुठे पण क्रिएट करू शकतो, ना. कुठल्याही लोकेशनला आपण ही डायरेक्टरी क्रिएट करू शकतो बाइंड माउंट वाली. तर हा तुमचा डॉकर व्हॉल्यूम माउंटिंग आणि बाइंड माउंटिंग मध्ये डिफरन्सेस आहे. टेक्निकल लँग्वेज मध्ये इंटरनेटवरून काढून घ्यायचं. कळलं? समजलं आपल्या भाषेत? कुणाला काही कठीण वाटलं? इझी आहे ना? ओके. सो तेच आता आपण करून बघणार. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टू प्रॅक्टिकल वर. बाकी थेरॉटिकल पार्ट तुम्ही इथे येऊन बघू शकता. ठीक आहे. सिंपल कमांड आहे. सिंटॅक्स पण इथे दिलेला आहे ऑलरेडी. काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. आता फक्त ते होणार कसं तेवढं बघा. सो हिअर वी आर ऑन आवर मशीन. तर सर्वात आधी व्हॉल्यूम्स असतात कुठे? डॉकरची मी तुम्हाला डिफॉल्ट डायरेक्टरी सांगितली का? नाही सांगितली? अरे यार, डॉकर कुठे असतो प्रेझेंट? तर डॉकर असतो /var/lib/docker. काय असेल ही डॉकरची डिफॉल्ट डायरेक्टरी असते. इथेच तुम्हाला सर्व मिळणार. ठीक आहे. तर इथे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे कंटेनर्स. तर कंटेनरचे आयडी वगैरे सगळे इथेच असणार. इमेजेस रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन इथे असणार. इमेजेसचे आयडीज वगैरे जे आपण आपल्याजवळ अवेलेबल आहेत. नेटवर्क्स, प्लगइन्स, रूट, रन टाइम. इथेच एक डायरेक्टरी आहे. ती कोणती आहे? व्हॉल्यूम. इथेच एक डायरेक्टरी कोणती आहे? व्हॉल्यूम. सो सिंपल ls सेम थिंग अँड देन व्हॉल्यूम. चेक करा. बघा, जेवढे पण कंटेनर आपण क्रिएट करून बघितलेले आहे हे बाय डिफॉल्ट क्रिएट झालेले आहेत. आपण क्रिएट केलेले आहेत का? नाही. हे बाय डिफॉल्ट क्रिएट झालेले आहेत आणि हे कंटेनरच्या आतमध्ये अटॅच होतात. कंटेनर डिलीट, याचा यूज केस खतम. यामध्ये डेटा राहणार का? नाही. ठीक आहे. कळलंय बेटा? ओके. आणि एखादा कंटेनर आपण आधी स्टार्ट करू. ओके. आपल्याकडे कंटेनर्स अवेलेबल आहेत डॉकर ps-a मध्ये बघा. सो सिंपल डॉकर स्टार्ट आणि आपला सिंपलचा एखादा कंटेनर जो की ऑलरेडी लेट्स गो विथ दिस. कॉपी, पेस्ट, एंटर. ओके. कंटेनर स्टार्ट झालेला दिसेल आपल्याला. डॉकर ps आहे. ठीक आहे. तर हा 81 वर फॉरवर्ड झालेला आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता मी एक कमांड सांगितलेली तुम्हाला की याची डिटेल कशी बघायची, कंटेनरची पूर्ण इन्फॉर्मेशन कशी बघायची. एक कमांड सांगितलेली आहे ऑलरेडी. कोणती? exec ने नाही. exec ने तर आपण आतमध्ये जातो. मी भरपूरदा सांगितलंय थोडं जोरात बोलायचं. हा, मला ऐकू यायला पाहिजे. हा, काय म्हटलं? डॉकर एक्सेप्ट. कोणती? exec नाही रे बाबा. डॉकर इन्सेप्ट. इन्सेक्ट नाहीये ते. इन्स्पेक्ट आहे. इन्सेक्ट काय आपण कुठे घेऊन आलोय का? ठीक आहे. सो डॉकर इन्स्पेक्ट. आता ही कमांड इन्स्पेक्ट, PECT, इन्स्पेक्ट आणि कंटेनर आयडी. ठीक आहे. तर बघा, पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते त्या कंटेनर रिलेटेड. तर इथेच तुम्हाला ते जे माउंटिंग वगैरे करतो आपण ते सगळे इन्फॉर्मेशन मिळेल की ऍक्च्युली तो कोणत्या पाथवर माउंट झालेला आहे. आणि व्हॉल्यूम आहे तर कोणता व्हॉल्यूम अटॅच आहे याला. तर इथे तुम्हाला व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन
जसं इथे बघा नेटवर्कची इन्फॉर्मेशन मिळते आहे, हे पण समोर बघणार आहोत आपण, सो डोंट वरी. तर इथेच तुम्हाला व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन सध्या काही आहे का व्हॉल्यूम्स मध्ये? नाही. माउंट मध्ये बघा, सी माउंट पण काय आहे? एम्प्टी आहे का काही असं? नाहीये. तर आता चला आपण हेच काम करून बघू. तर सर्वात आधी व्हॉल्यूम क्रिएट करायचा आहे. डॉकर व्हॉल्यूम क्रिएट, कोणती कमांड आहे? डॉकर व्हॉल्यूम क्रिएट. आणि काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही बघा. लेट्स कन्सिडर माय V1 असं काहीतरी नाव देतोय, और माय व्हॉल्यूम. ठीक आहे, माय व्हॉल्यूम म्हणून मी नाव देतोय. क्रिएट करणार, बघा माय व्हॉल्यूम क्रिएट झालेलं दिसत आहे. बट आता हे झालं कुठे क्रिएट? हे झालं कुठे क्रिएट? तर त्या पाथवर झालंय जे मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. कोणत्या पाथवर? या पाथ मध्ये जाऊन बघायचं, इथे तुम्हाला दिसेल माय व्हॉल्यूम, थर्ड वाला दिसतोय. ओके, दिस वन. बाकी दोघांचा विचार करू नका, ते तर नॉर्मल आहेत. ओके, तर समजलं हे? ठीक आहे. आता आपण हा जो क्रिएट झालेला व्हॉल्यूम आहे तो एका कंटेनर मध्ये ऍड करायचा आहे. कंटेनरला काय करायचं आहे? राईट. सो डॉकर रन -d, अगेन एक कंटेनर रन करतोय, आणि कंटेनर रन करतानाच आपण त्या व्हॉल्यूमला अटॅच करू शकतो. ठीक आहे. हा, तर डॉकर रन -d, देन -, आपण नेम काहीतरी देतो. येतं का लक्षात पूर्ण कमांड? ठीक आहे. व्हॉल्यूम टेस्ट, व्हॉल्यूम चेक असं नाव देतो. आणि त्यानंतर काय करायचंय मला? -v यूज करायचंय. काय करायचंय? कशासाठी? मला व्हॉल्यूम अटॅच करायचं ना, त्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला जरी इश्यू वाटले काही तर प्रॉपर डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे, तुम्ही डायरेक्टली येऊन डॉक्युमेंटेशनचा यूज करू शकता. बघा इथे दिलेलं आहे व्हॉल्यूम, आणि हा बाइंड माउंटचा एक्झाम्पल सेपरेट दिलेला आहे इकडे लेफ्ट हँड साइडला. ओके, सो व्हॉल्यूम अटॅच करताना कॅपिटल व्हॉल्यूम व्हॉल्यूम पण यूज करू शकता तुम्ही. ओके, व्हॉल्यूम आणि माउंटिंग पाथ. ठीक आहे. सो व्हॉल्यूमचं नाव काय आपल्या? माय व्हॉल्यूम. अरे वा, याने पण माय व्हॉल्यूमच घेतलं होतं. गुड. सो सिंपल, माय व्हॉल्यूम व्हॉल्यूम. ठीक आहे, हा एक माय व्हॉल्यूम आहे. आणि देन कुठे जायचं आहे आपल्याला? तर ती लोकेशन द्यायची. कंटेनर आयडी, आपल्याला कंटेनर आयडी पण पाहिजे. सो सिंपल, सध्या मी याला ओके डॉकर PS. ठीक आहे, ही कंटेनर आहे. और एल्स आपण डायरेक्ट न्यू कंटेनर जेव्हा क्रिएट करतो तेव्हा पण देऊ शकतो. बट एकदा करून बघू याला अटॅच होईल की नाही. सो डॉकर व्हॉल्यूम आणि कंटेनर आयडी ही राहणार. आता कोणत्या लोकेशनला द्यायचं आहे? कोणत्या लोकेशनला द्यायचं आहे आपल्याला? कोणत्या लोकेशनला द्यायचं आहे ते सांगा. index.html कुठे असतो माहिती आहे ना? कुठे असतो index.html? कुठे असणार सांगा? htdocs मध्ये. बरोबर. तर htdocs वाला पाथ काय असेल? स्लॅश काय असतो तो? /usr/local /apache तो असतो ना? बरोबर आहे का? बरोबर आहे का? volume name and mount path. Here container ID, यामध्ये असं द्यायचं आहे का ते बघू आता. source and destination, volume name, mount path. ओके, ही कमांड यूज करून बघू. ठीक आहे. -माउंट. -माउंट आणि देन त्यानंतर सोर्स माय व्हॉल्यूम. देन त्यानंतर सोर्स कुठे आहे आपला?
SRC मेन्शन करायचं आहे का? SRC देन त्यानंतर इक्वल्स टू सोर्स कोणता असतो आपला /var /lib /वॉल्यूम सॉरी docker /my volume आणि देन त्यानंतर कंटेनरच्या आतमध्ये USR लोकल आणि लोकलच्या आतमध्ये काय असेल? लोकलच्या आतमध्ये Apache 2 आणि देन त्याच्या आतमध्ये st docs आणि देन इथे st doc ला आपण अटॅच करून टाकू. इनव्हॅलिड रेफरन्स रन हेल्प. ओके, तर कमांड मध्ये थोडंसं मिस झालेलं आहे. ठीक आहे, बघून घेऊ आपण. जेव्हा तुम्ही भरपूर दिवसानंतर काम करता तर असं होऊ शकतं थोडंसं. ठीक आहे, where it is here. काय म्हटलं यांनी? कॉमा आहे का इथे? कॉमा बघू. डॉकर रन मध्ये कर म्हणतोय तो. अच्छा, वन मोर टाइम. नाही, इथे मी काय केलेलं आहे, डॉकर रनचा यूज केलाय ना, जे की नकोय आपल्याला. आपल्याला फक्त माउंट पाहिजे. ठीक आहे, हायफन माउंट. this here and here. So docker run mount direct. याने हा जो सिंटॅक्स दिलेला आहे त्या चुकीचा दिलेला आहे का? सर वॉल्यूम नंतर कॉमा दिसते ना? नाही, वन मोर एक आपलं मिस केलंय आपण. इथे टाईप मेन्शन नाही केलंय. माउंट कमांड पेक्षा ty टाईप इक्वल्स टू वॉल्यूम invalid reference format. Which one? ठीक आहे, तर हा जसं बोलतोय तसं हे आपण एक्स्ट्रा स्पेस दिलं आहे, हे काढून टाकू, कॉमा देऊ. इथे पण जो स्पेस दिलेला आहे हे काढून कॉमा. must be key value. DEST equals to yes. अरे काय हे यामध्ये DST आहे. ओके, DE नाही आहे, ST आहे. आता काय म्हणते हा, डॉकर रन रिक्वायर्ड ॲटलिस्ट 1 आर्ग्युमेंट. HTTPD must be absolute path. सर ते डॉकर नंतर आपण वॉल्यूम मध्ये माय वॉल्यूम क्रिएट केलता ना? येस, तर एक काम करू, हे कमांड तर जाऊ द्या, आपण डायरेक्टली काय करणार, अटॅच करणार, -v चा यूज करू. ओके, सो डॉकर रन कमांड यूज करायची आहे, -d यूज करायचं आहे, देन सिंपल -v यूज करणार. ओके, -v आणि काय द्यायचं आहे, माय वॉल्यूम अटॅच करायचं आहे. ठीक आहे, माय वॉल्यूम हा राहणार आणि देन आपल्या इमेजचं नाव यूज करायचं आहे HTTPD. सिंपल, एक्स्ट्रा काही करणार नाही. ओके, सी
क्लिअर झालंय? ओके. सो नाव डॉकर इन्स्पेक्ट pct inspect and container 41492 एंटर. ठीक आहे, झालं. तर नॉर्मल आपण -v चा यूज करतोय ना. तर इथे चेक करू व्हॉल्यूम. तर इथे बघा तुम्हाला काय दिसतंय, व्हॉल्यूम मध्ये कोणतं दिसतंय, माय व्हॉल्यूम अटॅच झालेलं दिसतंय. ठीक आहे. माउंटिंग पाथ, माउंट पाथ मध्ये बघा, आता माउंट पाथ मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल झालाय. काय यूज केलंय आपण इथे, व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम मध्ये व्हॉल्यूमचा आयडी, व्हॉल्यूमचा रिसोर्स कोणता आहे, ठीक आहे, आणि देन डेस्टिनेशन काय आहे, सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल झालेल्या आहेत. तर ते माउंट वाली कमांड जाऊ द्या, बट तुम्हाला -v डायरेक्ट यूज करता येईल. क्लिअर झालं? व्हॉल्यूम क्रिएट केलाय आपण. हॅलो येस सर, ते माउंट मध्ये आपण ते डॉकरच्या नंतर डायरेक्ट माय वॉल्यूम टाकत होतो. तिथं वॉल्यूम यायला पाहिजे होतं ना डॉकर नंतर. कुठे? कमांड शो करत. अच्छा, तो पूर्ण पाथ नाही दिला असणार आपण. ओके, हा पूर्ण पाथ नसेल दिला त्यामुळे झालं असणार आहे. नो वरीज. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा, तुमच्याकडून होऊन जाईल. ठीक आहे. तर इथे समजलं काय करतोय आपण. एक व्हॉल्यूम जो क्रिएट झालेला आहे तो व्हॉल्यूम आपल्याला इथे अटॅच करता येईल. कशा पद्धतीने, तर सिंपल -v यूज करायचं आहे व्हॉल्यूमचे नाव आणि आपल्या इमेजचं नाव. दॅट्स इट. त्यापेक्षा एक्स्ट्रा करायची गरज पडली का नाही. तर आपण आता इथे जे काही काम करणार ते काय होईल, सांगा. स्टोअर राहील. स्टोअर राहील. येस. तर कंटेनर जरी डिलीट झाला तरी सुद्धा आपल्याला इथला डेटा अवेलेबल राहणार. ठीक आहे, काही कन्फ्युजन नाही. ठीक आहे. तर हा जो आहे आता माउंटिंग जेव्हा आपण करतोय, हा माउंटिंग करताना प्रॉपरली त्या लोकेशनला माउंट करायचं. प्रॉपरली कुठे माउंट करणार तुम्ही, लोकेशनला माउंट करायचं. समजलं? ठीक आहे. मला 1 मिनिट द्या जरा. आपण पाथ थोडासा चेक करून घेऊ. हा, मी काल सांगितलेलं आहे काय, स्टेटस कोड माहिती करून आले का तुम्ही, सांगा. स्टेटस कोड्स माहिती करून आलेत का? कोणते कोणते स्टेटस कोड असतात, कोणते कोणते स्टेटस कोड असतात सांगा जरा. कोणते कोणते स्टेटस कोड असतात? हा, कोणते कोणते स्टेटस कोड असतात? /var /usr local apache 2 आणि इथे htdocs असते ना, बरोबर आहे. ओके. तर या जे एक आणखी कंटेनर आपण क्रिएट करून बघतोय आणि एखाद्या स्पेसिफिक पाथवर आपण माउंट करू शकतो का ते बघू. एंटर. ठीक आहे, क्लिअर आहे. आपण डॉकर इन्स्पेक्ट करणार, एक आणखी कंटेनर क्रिएट केलं आहे आणि त्या स्पेसिफिक पाथवर आपण चेक करतोय की तो माउंट होईल नाही. C6. Okay, now again come to where volumes, माउंट पाथ. ठीक आहे. आता बघा इथे माउंटिंग मध्ये काय दिसतंय, व्हॉल्यूम आणि माय व्हॉल्यूम आणि सोर्स बघा याचा कोणता आहे, वॅर लिब, म्हणजे ज्या लोकेशनला आहे कुठे आहे तो डॉकर व्हॉल्यूम. आपण मेन्शन केलंय का याचा पाथ पूर्ण नाही, ऑटोमॅटिक घेतलंय त्यांनी, कारण त्याची बेस लोकेशन कोणती आहे, तीच आहे. ओके, त्याची बेस लोकेशन कोणती आहे, /var /lib /docker मधून. ओके, आणि कुठे डेस्टिनेशन आहे बघा. आता डेस्टिनेशन चेंज झाली, आधी होती का
नाही. आता डेस्टिनेशन अशा पद्धतीने द्यायची, समजलं? ठीक आहे. डेस्टिनेशन देण्यासाठी मी काय केलेलं आहे, सिंपलचं, जेव्हा आपण व्हॉल्यूम अटॅच करतोय तेव्हा कुठल्या लोकेशनला अटॅच करायचं आहे ते सांगून द्यायचं. आता या कंटेनर मध्ये तुम्ही जे काही चेंजेस करणार ते सगळे चेंजेस या प्रॉपर डायरेक्टरी मध्ये अवेलेबल राहणार. कुठे? माय व्हॉल्यूम मध्ये. तर आता चेक करून घ्या. ठीक आहे. ls/var/lib/docker आणि देन यामध्ये व्हॉल्यूम्स मध्ये कोणतं व्हॉल्यूम? माय व्हॉल्यूम. तर इथे एक डायरेक्टरी क्रिएट होती, जसं पण आपण अटॅच करणार ना तसंच एक डायरेक्टरी दिसणार तुम्हाला, कोणती? अंडरस्कोर डाटा. ओके. आणि या अंडरस्कोर डेटा मध्ये index.html आली आहे. आता ही index.html कोणती आहे? त्या कंटेनर मध्ये जी बाय डिफॉल्ट index.html होती ती इकडे अवेलेबल झाली. समजलं? ओके. आता तो कंटेनर होता डॉकर पीएस. कोणता कंटेनर होता आपला? हा. ठीक आहे. आता आपण जो क्रिएट केलेला आहे हा. अंडरस्टूड? ठीक आहे. तर या कंटेनरला जर तुम्ही कर्ल करून बघणार, कर्ल करायसाठी काय करावं लागेल? आपल्याला याचा आयपी ऍड्रेस पाहिजे, तर हा दिसतोय 04. ठीक आहे. तर कर्ल 172.17.0.4 करून बघा काय दिसतंय. इट वर्क्स आहे. कंटेनरला आपण कर्ल करून बघितलेलं आहे आणि इथे इट वर्क्स म्हणून आलेला आहे, नॉर्मलचा जो पेज असतो. आता मला सांगा या index.html मध्ये काय असेल? व्हॉल्यूमच्या आतमध्ये जो index.html आहे तो, त्याला पण चेक करा त्याच्यात काय अवेलेबल आहे. सो index.html. ठीक आहे. कॅट करून बघू आपण. सी, दोन्ही डेटा सेम आहे. कळलं का? काही कन्फ्युजन? ठीक आहे. तर कंटेनर मधला जो डेटा आहे तो आता या व्हॉल्यूम मध्ये ऍड झालेला आहे. ओके. हा. आता मी काय करणार, ह्या डेटाला थोडा चेंज करून बघतो. कुठे? या लोकेशनला. तर सिंपल मी या डेटामध्ये एक लाईन अगेन ऍड करतो किंवा ओव्हरराईट करू आपण डायरेक्टली. ठीक आहे. ओव्हरराईट करू. तर ओव्हरराईट केल्यानंतर काय येणार? आपण आपला डेटा टाकणार, बरोबर. सो सिंपल h1 मध्ये लिहितोय हॅलो डॉकर व्हॉल्यूम, एवढं लिहिणार. बाकी आपल्याला एक्स्ट्रा काही लिहायची गरज नाहीये. क्लोज करणार. मी कुठे चेंज केलंय तेवढं लक्षात द्या. कुठे चेंज केलंय? त्या लोकेशनला व्हॉल्यूम मध्ये चेंज केलेला आहे ना. तर कंटेनर मध्ये आता इथला डेटा रिप्लिकेट व्हायला पाहिजे. सी, कर्ल करून बघा. कंटेनरला कर्ल केलंय मी आता, तर डेटा पण रिप्लिकेट होतोय. तर व्हॉल्यूमचा यूज केस असा पण आहे की आपण त्या व्हॉल्यूम मध्ये एकदा अटॅच केलाय आपण, तर व्हॉल्यूम मध्ये जो डेटा ठेवणार तो कंटेनरच्या आतमध्ये जाणार आणि कंटेनर मधला त्या व्हॉल्यूम मध्ये येणार. इझी आहे. काही कन्फ्युजन? ऑनलाईन मध्ये समजलंय का? येस सर. हा. तर व्हॉल्यूमचा यूज केस याच पद्धतीने राहणार. आता मला सांगा, जर मी हा कंटेनर जो आहे हा जर डिलीट करून टाकला तर डेटा राहणार का? डेटा राहणार की नाही राहणार? कोणता कंटेनर आहे? डॉकर rm. ठीक आहे. हा कंटेनर आहे, याला मी डिलीट करतोय. एंटर. काय म्हणतोय? कंटेनर इज रनिंग. हो, ठीक आहे. मला फोर्सफुली करायचंय. -f. कंटेनर फोर्सफुली डिलीट आहे. कंटेनर अवेलेबल आहे का? आता नाहीये. तर आता आपण बघा या लोकेशनला तरी पण डेटा अवेलेबल असेल की नाही असणार? कर्ल करता येईल का या आयडीला? नाही, कारण कंटेनर आपण डिलीट केलाय. कंटेनर कर्ल होणारच नाही. तर सिंपल. आणि डेटा अवेलेबल आहे का ते चेक करा. तर कॅट मध्ये फक्त कॅट करायचं आपल्याला. हिअर सी, डेटा अजूनही अवेलेबल. डेटा अजूनही अवेलेबल आहे. आणि जेव्हा मी दुसऱ्या न्यू कंटेनरला जर मी सेम टाईप दिलं आहे, सेम माय व्हॉल्यूम, सेम व्हॉल्यूम देतोय, तर कुठला index.html जाणार त्यामध्ये? इथे असलेला index.html जाणार. समजलं का? ठीक आहे. चला करूनच बघू. काय असेल? कोणत्या लोकेशनला? USR. हा, फक्त लोकेशन तुम्हाला माहिती पाहिजे. कंटेनरच्या आतमध्ये कुठे द्यायचंय तो लोकेशन माहिती पाहिजे.
ठीक आहे. USR लोकल स्लॅश अपाचे 2 इथे HT आहे की HD आहे? HT असते ना, डॉक्स HP डॉक्स. हा, ठीक आहे. आणि HTTPD इमेजचं नाव क्लिअर आहे. ओके, सो एंटर. काय झालं, काय मिस केलं? अच्छा, हायफन बी नाही यूज केला, हायफन नाही दिलेला, हायफन. एंटर. सी झालं तिथे. ओके, नाव या कंटेनरचा IP ॲड्रेस सेम IP ॲड्रेस आला असेल तर याला अगेन कॉल करून बघू. सी हेलो डॉकर व्हॉल्यूम आला आहे. काय कन्फ्युजन आहे इथे? नाही. ठीक आहे. सर व्हॉल्यूमचा आपण जे बॅकअप घेतला होता त्याचा आपण रिस्टोर केलं ना. येस, जो बॅकअप घेतला तोच बॅकअप दुसऱ्या कंटेनरला दे. समजला? एका कंटेनरचा जो डेटा जमा झालेला आहे तोच डेटा आपण कुणाला दिला? दुसऱ्या कंटेनरला दिला, एका न्यू कंटेनरला. सर तो IP सेम कसा आला? IP सेम कसा काय आला तर आपल्याकडे बघा कंटेनर्स किती आहेत? 1 2 3 4 बरोबर ना? दिसतंय का? डॉकर PS. हा, जर मी हा कंटेनर डिलीट केला, या कंटेनरला IP कोणता आहे? 04. मी हा कंटेनर डिलीट केला तर 04 अवेलेबल राहील का? 04 अवेलेबल राहील का? नाही राहणार, बरोबर. ठीक आहे. देन आपल्याकडे 03 पर्यंत अवेलेबल राहील. नेक्स्ट अगेन मी न्यू कंटेनर क्रिएट करतोय तर बघा 0203 अवेलेबल आहे. तर जो IP फ्री झाला, कोणता फ्री झाला? 04, तो IP परत अटॅच होणार, तो IP कोणाला परत अटॅच होणार ना. तर म्हणून जो नवीन कंटेनर आला त्याला कुठला IP अटॅच झालाय? फ्री IP. सेम IP अटॅच झालेला आहे. पण तुमच्या कंडिशन मध्ये असं नाही राहणार. भरपूर सारे जेव्हा कंटेनर असणार तर IP रॅन्डम असणार. आता इथे स्टॅटिक आपल्याला दिसत आहेत पण डायनामिक असतात ते. ठीक आहे, कंटेनर्सचे IP काय असतात? डायनामिक असतात. ठीक आहे, समजलं? व्हेरी गुड. सो हा एक झाला वे. दुसरा बघू आपण की नॉर्मल डायरेक्टरी कशी क्रिएट करायची. हा, तर नॉर्मल डायरेक्टरी क्रिएट करून पण आपण देऊ शकतो. आता तर ही बेस लोकेशन कोण माउंट करतं, कोण चेक करतंय? सगळं ऑटोमॅटिकली कोण हँडल करतोय? डॉकर स्वतःहून हँडल करतोय. त्याला पाथ द्यायची गरज आहे का आपल्याला? नाही. तर हेच जर आपण स्वतःची डायरेक्टरी क्रिएट केली, मला आता त्या लोकेशनला पाहिजेच नाही. कोणत्या लोकेशनला असते? /var मध्ये असते ना, /var /leave आणि /docker मध्ये व्हॉल्यूम. तर या लोकेशनला असतो व्हॉल्यूम, या लोकेशनला व्हॉल्यूम असतो, बरोबर आहे. तर आता मला इथे पाहिजेच नाही, या लोकेशनला नाही पाहिजे. तर मी काय करणार? मी करणार क्रिएट mkdir. कुठे करू? /opt मध्ये करू. माय डेटा. ओके, माय डेटा नावाची डायरेक्टरी क्रिएट करतोय. सिंपल. आता हा झाला कोणता? बाइंड माउंट. आपण काय करणार आहोत? बाइंड माउंटिंग करणार आहोत. आतापर्यंत काय बघितलं? डॉकर व्हॉल्यूम माउंटिंग बघितलं. आता काय करणार आहोत? बाइंड माउंटिंग बघणार आहोत. ही डायरेक्टरी आपण क्रिएट केली आहे स्वतः आणि या डायरेक्टरीला आपण यूज करणार कसं? डॉकर रन -d -v आणि पाथ opt/my-data. या डायरेक्टरीला आपल्याला ॲज अ व्हॉल्यूम यूज करायचं आहे. कुठे माउंट करायचं आहे? तर सेम लोकेशन टाका तुम्ही. सध्याच्या कंडिशनला आपल्याकडे 30 लोकेशन आहे आता. ठीक आहे, USR. ओके, काय करतो? अच्छा, तू करून बघतो. अच्छा, सो USR काय असेल? USR नंतर लोकल आणि अपाचे 2 आणि देन काय असणार? HT docs. ठीक आहे.
ओके. आता तू एक करू शकता तुम्ही, माय डेटा मध्ये एक इंडेक्स डॉट एचटीएमएल आधीच बनवून टाका. ती कुठे जाणार, कंटेनरच्या लोकेशनला, किंवा कंटेनरच्या लोकेशन मधली कुठे येणार, माय डेटा मध्ये येणार. तर ते पण करून बघू शकता डायरेक्टली, सिंपल. आणि सिंपल HTTPD. ओके. सो एंटर. सी क्रिएट झालं. आता इथे माउंट करून बघू आपण, चेक करू, इन्स्पेक्ट आणि D93AC. सॉरी, आणखी एक कॅरेक्टर पाहिजे का, डॉकर इन्स्पेक्ट कमांड बरोबर आहे, AC आहे, AC 93 चुकीचं झालंय, AC5 बरोबर आहे. ओके. सो सी अगेन माउंटिंग मध्ये या, हिअर. आता टाईप काय दिलेलं आहे, आता काय टाईप दिलेलं आहे, बाइंड माउंट दिलेलं आहे. डॉकर व्हॉल्यूम दिलेलं आहे का, नाही. तर दिस इज द डिफरन्स. समजलं. डायरेक्टली आपण स्वतःहून क्रिएट केली आणि ती अटॅच केली आहे इंटरनल कंटेनरच्या त्या लोकेशनला. तर टाईप मध्ये आता डायरेक्टली तो दाखवते की हा तुम्ही काय करताय, बाइंड माउंटिंग करताय. त्याच्या आधी काय दाखवत होतं, टाईप मध्ये व्हॉल्यूम दाखवत होतं. कळलं. ठीक आहे. आणि बघा सोर्स काय आहे, डेस्टिनेशन काय आहे. ओके. रीड राईट परमिशन आहे की नाही ते दिलेलं आहे. ओके. आणि या डायरेक्टरीला LS करा, चेक करा, OPT डाटा काय होतं नाव, माय डेटा ना, सॉरी माय डेटा LS. ठीक आहे. सध्या इथं काहीच नाहीये, आलेलं नाहीये. तर आपण कर्ल करून बघू, याचा IP काय आहे, 5. बघा आता हा नवीन कंटेनर आहे, तर याचा IP काय झाला, 5. येस, असाच काउंटिंग राहणार त्याला. सो कर्ल 172.17.0.5 आहे. इंडेक्स ऑफ काहीतरी असं दिलेलं आहे इथे, इंडेक्स ऑफ. आता इंडेक्स ऑफ इथे इट वर्क्स दिलेलं आहे का, नाही. का बरं, कारण आपली डायरेक्टरी, हे डायरेक्टरी जी आहे, या डायरेक्टरीत कोणती इंडेक्स डॉट एचटीएमएल ठेवली का आपण, नाही. तर ती तिकडे रिप्लिकेट व्हायला पाहिजे होती, म्हणून इथे आता सध्या यांनी काय दिलेलं आहे, ब्लँक. ओके. सो क्रिएट फाईल, cat /opt/mydata index.html आणि यामध्ये डेटा टाकू, H1 मध्येच टाकू, और नॉर्मल लिहिला तरी चालेल. काय लिहिणार, हॅलो बाइंड व्हॉल्यूम, सिंपल. H1 एक्सेस तर नाही करायचं आहे, पण ठीक आहे. ओके. ठीक आहे. नाव कर्ल करून एकदा बघा. सी समजलं. काही कन्फ्युजन, काही डाऊट, एनी अदर इश्यूज. तर एक नॉर्मलचा व्हॉल्यूम माउंट कसा करायचा आहे आपल्याला ते आपण बघितलेलं आहे. कंटेनरच्या आतमध्ये जो डेटा लॉस होतो, कंटेनर डिलीट झाला तर काय होईल, डेटा लॉस होईल. आपण काय करणार, त्यासाठी बॅकअप मध्ये काय ठेवणार, व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम दोन टाईपचे, कोणता, डॉकर व्हॉल्यूम माउंटिंग आणि दुसरा बाइंड माउंटिंग. दोन्हीही आपण करून बघितलेले आहेत. व्हॉल्यूम माउंट कमांडने क्रिएट होणार आणि बाइंड माउंट नॉर्मल MKDR आपण डायरेक्टली क्रिएट करून करणार. फक्त त्याला काय करायचं आहे, कंटेनरच्या आतमध्ये माउंट करायचं आहे. त्याच्यासाठी हायफन व्हॉल्यूम और -v. क्लिअर आहे. बाकी भरपूर काही दिलेलं आहे, ते पण तुम्ही इथे चेक करू शकता. ठीक आहे. हे बाकी पण तुम्ही इथे चेक करू शकता. तो बोलतोय की बाबा हायफन माउंट यूज करू शकतो, बट आपल्याकडे झालं का ते एक्सेस नाही झालंय. तर इथे जो सोर्स असेल तो सोर्स मी व्यवस्थित फुल नाही द्यायला पाहिजे होता, फुल पाथ नव्हता द्यायला पाहिजे, फक्त माय व्हॉल्यूम लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे. आणि आपण काय लिहिलं होतं, पूर्ण पाथ लिहिलेला होता. सो तो प्रॉब्लेम झालेला असेल. ठीक आहे. सो हे सुद्धा रन होईल, काही प्रॉब्लेम होणार
नाही. सो इथपर्यंत कोणाला काही इश्यू आहे व्हॉल्यूम मध्ये? व्हॉल्यूम मध्ये एवढंच आहे. ठीक आहे. ओके. सर रिअल टाइम मध्ये रिकमेंडेड काय असतं आपण म्हणजे कशामध्ये? रिअल लाईफ मध्ये? हा रिअल लाईफ मध्ये आपलं बाइंड व्हॉल्यूम यूज होतो जास्त करून. जे आपण आपली डिरेक्टरी क्रिएट करायचे ना आपले जे व्हॉल्यूम्स आहेत ते तिथे स्टोअर करायचे. हा येस. डिपेंड ऑन द रिक्वायरमेंट. जर तुम्हाला ते डायरेक्टरी वगैरे क्रिएट करायचं परमिशनच नाही आहे तर मग तुम्ही जे डिफॉल्ट आहे त्याच्यासोबतच जाणार ना. हा पण ते म्हणजे आपल्याला ऍक्सेस असणार ना त्याचा, कारण की ते इजिएस्ट वे हाच वाटतो. हा तर तेच सांगतोय, डिपेंड्स ऑन द परमिशन्स. आपल्याला कोणत्या परमिशन्स भेटतात. आपल्याला डायरेक्ट त्या होस्ट मशीनवर एक होऊ शकते ऑलरेडी व्हॉल्यूम्स डिफाईन असणार, तुम्हाला फक्त ते लोकेशन माउंट करायची आहे, दॅट्स इट. असं पण असू शकते ना. आता तुम्हाला आयडिया नाही राहणार की तो व्हॉल्यूमवाला आहे का बाइंडवाला आहे. ठीक आहे. आणि जर स्वतःहून तुम्ही स्टार्टिंग पासून काम करत असेल तर दोन्ही करू शकता, व्हॉल्यूम किंवा मग बाइंड, दोन्ही पण. जर जर तुमच्याच हातात सगळं काही असेल तर तुम्ही करू शकता. तर तुमच्या हातात काही नसेल, काही कमी गोष्टी असेल तर फक्त पाथ माउंट करणे आपलं काम असेल. समजलं शुभम? ओके. आणखी कोणाला काही इश्यू आहे? असेच क्वेश्चन काही कोणाचे? अभिजित, अपूर्वा, मिहिर, पल्लवी, पारस? नो सर. नो सर. ओके. आजची तारीख किती आहे? 17/06/2026. कोण कोण अवेलेबल आहे पटापट लिहून घ्यायचं. अभिजित, JEET, काय आता ही नोटपॅड का स्लो काम? ठीक आहे, इथेच थांबूया आपण सध्या.